जळगावच्या जामनेरमध्ये शहापूर गावात बिबट्या दिसून आल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। बिबट्या गावालगतच्या परिसरात दिसल्यानं नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली। मात्र घटनेनंतर 1.5 ते 2 तासांनी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान बिबट्या नागरिकांच्या दिशेने धावल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली आहे। या कारवाई दरम्यान 2 तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। घटनेनंतर काही स्थानिकांनी वनविभाग कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाई दरम्यान काही तरुणांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा दावा केलाय। मात्र याबाबत वनविभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करून बिबट्याला पकडण्यात यश मिळवलंय। सध्या संबंधित बिबट्याला बेशुद्ध करून वनविभाग कार्यालयाच्या परिसरातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येते। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करत असून बिबट्या गावात कसा आला याबाबतची चौकशी सुरू आहे। गावात अद्यापही भीतीचं वातावरण असून नागरिकांनी वनविभागाकडून अधिक सतर्कतेची मागणी केली आहे। पूर्ण खाणीने त्यांनी हल्ला केला आणि तो हात होता की मला पूर्ण हात माझ्या त्याच्यात नाळ्यात घालून दिला होता की पकडून दिला आणि त्यांनी फॉरेस्टवाल्यांच्या ताब्यातून दिला। 10 जून रोजी जामनेर वन परिक्षेत्रातील शहापूर गावामध्ये बिबट विहिरीमध्ये पडले असल्याची बातमी जामनेर वन परिक्षेत्र कार्यालयास मिळाली। त्यावेळेस तात्काळ जामनेर वन परिक्षेत्रातील परिमंडळातील वनपाल, वनरक्षक, वनरक्षक काळेदादा, वनरक्षक ठोंबरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते। घटनास्थळी बिबटची पाहणी करून त्याला रेस्क्यू करण्यात येतो का प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी केला। त्यावेळेस त्याला जाळीज व इतर कर्मचाऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मुळे त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे आणि सदर पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर बिबट्याचं कारवाई करून पुढील कारवाई जामनेर वन क्षेत्र कार्यालय करत आहे। सर, या घटनेमध्ये किती लोक जखमी झाले आहेत त्याबद्दल काय माहिती? प्राथमिकतः आम्हाला माहिती मिळाल्यामुळे 3 व्यक्ती इथं जखमी झाले असेल, झालेली माहिती आम्हाला मिळालेली आहे। तरी पुढील कारवाई वनपाल वनरक्षक करत आहे आणि त्यांना काही शक्य मदत असेल तर वन परिक्षेत्र कार्यालय व वन महाराष्ट्राद्वारे करण्यात येईल। सर, नागरिकांच्या वतीने 2 आरोप करण्यात येत आहेत की आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि दुसरं की ते खूप उशिरा पोहोचले आणि पिंजरा देखील आणला नाही। नाही, अशी कोणतीही मारहाण आमच्या वन कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना झालेली नाहीये। कारण पिंजरा जो असतो कोणत्याही गावामध्ये नसतो, तो कार्यालयाद्वारून तिथं पोहोचवून करावं लागतं। त्यासाठी एखाद्या वाहनाची व्यवस्था करून तो पोहोचावं लागतो। पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पिंजरा पोहोचेपर्यंत बिबट्या आपल्याला जाळीद्वारे रेस्क्यू करावा लागला होता, त्यामुळे आपला पिंजरा पोहोचू शकला नाही। पण त्याला नंतर आपण तात्काळ पिंजऱ्यामध्ये त्याला स्थलांतर केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना मारहाण झाली अशी कोणतीही गोष्ट नाही, ती अफवा आहे आणि पुढील तपास आम्ही करू लागलो।